मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. काल आणि आज या 2 दिवसांमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात आणि त्या घडामोडींच्या ज्या बातम्या जे माध्यमातून झळकतायत त्यावर बोलणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच आहे. या सगळ्या घडामोडींचा आणि या घटनांचा एक जर आपण सार काढला, निचोड काढला, तर त्यातून नेमकं काय काय साध्य होतंय याचा आधी आपल्याला विचार करायला हवा. मुळात या सगळ्या घटनेच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार. तर अजित पवार हे नाव सातत्यानं, म्हणजे जेव्हापासून ते या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेत, शरद पवारांच्या सोबत असलेला त्यांचा घरोबा आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष काढला. त्यालाच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत असं नाव दिलं, पक्षचिन्ह दिलं. आणि त्यानंतर महायुतीत सहभागी झालेले अजितदादा पवार हे नेमके महायुतीत आल्यापासून काय करतायत याचा जर आपण विचार केला तर, आणि या अजितदादा पवारांचा महायुतीला नेमका काय फायदा होतोय याचा जर विचार केला तर आपल्या हाती काय लागतंय तर शून्य, भलं मोठं शून्य. मित्रो, तळागाळातले कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे असोत किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते असोत, शिवसेनेचेही कार्यकर्ते, अजितदादा पवारांच्या महायुतीत येण्यानं जे नाराज झाले होते ते मागच्या 1-1.5 वर्षात, म्हणजे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं वगैरे म्हटल्यानंतरही अद्याप नाराजच आहेत. कुठेच या कार्यकर्त्यांमध्ये आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजिबात दिलजमाई झालेली नाही आहे. निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला लोकसभेच्या. विधानसभेलाही तो प्रकर्षानं आणि मोठ्या प्रमाणात जाणवेल याची खात्री बाळगा. कारण विधानसभेला ज्या निवडणुका होणार आहेत त्याचे पॉकेट्स छोटे छोटे असणार आहेत आणि या छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये मतांसाठीची जी लढाई आहे ती फार निकराची असणार आहे. आता हे अजितदादा पवार कसे डोकेदुखी ठरतायत एकंदर महायुतीला याचा आपण सातत्याने उच्चार करत आलो आहे. त्याला आपण पुनरुच्चार म्हणू. सतत सांगितल्यानंतरही एकंदरच कार्यकर्त्यांच्या मनातही ज्या काही भावना आहेत त्याही आपण मांडून पाहिल्या, पण काही फरक पडताना दिसत नाही आहे. आता अजितदादा पवार आज एक पत्रकार परिषद घेत आहेत संध्याकाळी, आणि ती महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे. कारण त्यांचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्लस राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे सचिव असे महत्त्वाची त्यांची जी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जी फौज आहे, त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांसोबत ते ही पत्रकार परिषद घेत आहेत. आता या परिषदेमध्ये ते नेमकी काय घोषणा करणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहेच. पण त्यांची ही जी काही घोषणा आहे त्या घोषणेमध्ये कदाचित जर ते महायुतीतून बाहेर पडतायत हे कुठेतरी शब्द आले तर महाराष्ट्रातल्या एक मोठ्या वर्गाला एक दिलासा मिळेल, हायसं वाटेल असं मला तरी वाटतंय किमान. कारण हे अजितदादा पवार सरकारमध्ये राहून सरकारच्या योजनांना विरोध करायला लागलेत. कालच एक शेवटची कॅबिनेट जी झाली आपण असं म्हणू शकतो, त्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरार अलिबाग मल्टी नोडल कॉरिडॉरच्या तो जो काय प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी जो निधी सरकारकडे प्रायोजित केला होता, मागितला होता, आणि त्या फाईलवर स्वतः मुख्यमंत्र्यांची सही आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सही आहे. या दोन्ही नेत्यांनी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकल्पाला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून प्राधान्य दिलेलं असताना अजितदादांनी या फाईलवर सही करायचं नाकारलं. आणि त्याच्यावरूनच काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ठिणगी पडली, वाद झाला. अजित पवारांशी एकनाथ शिंदे भिडले आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांनी नकार दिला की मी हे सही करणार नाही, आणि त्यानंतरही एकनाथ शिंदेंनी त्यांना जे उत्तर दिलं आहे ते उत्तर मला वाटतं महायुतीने विचारात घ्यायला हवं. एकनाथ शिंदेंनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही यावर सही केली नाही तर हरकत नाही, मी ते माझ्या अधिकारात करून घेईन. मुख्यमंत्र्यांना तेवढे अधिकार असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो काही हा बाणा आहे, कारण त्यांना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणं अतिशय गरजेचं वाटतं आहे. कारण आज दळणवळणाची जी साधनं आहेत, ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग आपण बघतोय
की तो मुंबईपासून नागपूरपर्यंत कसा सुसाट वेगानं आपण जाऊ शकतो आणि त्यामुळं किती घटकांवर, व्यापार उदीमावर ह्याचा फरक पडतो जर तुमचे रस्ते विस्तृत आणि प्रशस्त असतील तर. दळणवळणाची साधनं विशेषतः तुमच्याकडे चांगली असतील तर काय फरक पडतो, राज्याचा, देशाचा कसा विकास होतो, हे आपण पुस्तकांमधून वाचत आलो आहे आणि प्रत्यक्षात पाहिलेलंही आहे. समृद्धी महामार्ग हा त्याचा एक ढळढळीत आपण ज्याला उदाहरण म्हणू शकतो, जिवंत उदाहरण म्हणू शकतो. अशात विरार अलिबाग जो मल्टीनोडल कॉरिडॉर आहे तोही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कारण गुजरातकडून येणाऱ्या ज्या सगळ्या मालवाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा जे काही मोठे मोठे ट्रक्स, ट्रॉलर्स येतात, त्याच्यामुळे हा मुंबई अहमदाबाद हायवे जो आहे, महामार्ग जो आहे, तो नेहमीच ट्रॅफिक जाम झालेला असतो, नेहमीच व्यस्त असतो. त्याचसोबत त्याला ठाण्याकडे जोडणारा जो घोडबंदर रोड आहे तोही तेवढाच व्यस्त असतो. ह्या कोंडीमध्ये ही जी वाहतूक कोंडी दोन्ही ठिकाणी होते, त्या कोंडीमध्ये अक्षरशः नागरिक 4-4, 5-5 तास अडकून एकाच जागी उभे असतात आणि याचे विक्टिम्स म्हणा, याचे भुक्तभोगी जे आहेत ते आम्ही आहोत. हे सगळं आम्ही अनुभवतो आहे आणि हा जर विरार अलिबाग मल्टीनोडल कॉरिडॉर झाला तर काय फरक पडू शकतो याची कल्पनाही आम्हाला आहे. अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. हे झालं एक उदाहरण. या अजितदादांची जी काही आतल्यात जी काही एक षडयंत्र रचण्याची जी योजना सुरू आहे या विधानसभेच्या निवडणुकीत कशी पलटी मारायची, कदाचित आता या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत सगळे पत्ते उघड करतीलच की नाही हे काही कल्पना नाही. कदाचित ते काका मला वाचवा आता खाका करून झालं आहे माझं, अशी काही आर्तसाद वगैरे घातली जाईल का, याबद्दलही साशंकता आहे. पण जे काही होईल ते या पत्रकार परिषदेत आपल्याला कळेलच. नेमकी कशासाठी आहे ते अजून गुलदस्त्यात असलं तरी अजितदादा पवार हे या महायुतीतले ऑडमॅन आऊट आहेत. खरोखरच त्यांची गरज या महायुतीला किती आहे याचा विचार आजही केंद्रात बसलेल्या, म्हणजे दिल्लीत बसलेल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी करायला हवी. कारण त्यांच्याच सांगण्यावरून महाराष्ट्रात हे तिसरं बेणं जे आहे ते या युतीत घेतलं गेलेलं आहे. यांना आता किती दिवस अजून पोसायचं आहे, कारण यांच्या सोबत येण्यानं विधानसभेच्या निकालांवर बराच फरक पडू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. आज जितके ट्रेंड आले, जितके पोल्स आले, त्याच्यामध्ये जे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना या निवडणुकीत मिळणाऱ्या जागांची जर आपण बेरीज केली तर ते कसेबसे बहुमताजवळ पोचत आहेत असं दिसतंय. एक 10-12 जागा त्यांना कमी पडतील असं प्रत्येक पोल्समध्ये आणि एकंदर सर्वेमध्ये दिसतंय. पण तेवढ्याच जागा या अजितदादा पवारांच्या गटाला मिळत आहेत. त्या कमी पडणाऱ्या जागांची जुळवाजुळव करण्यात मला वाटतं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे हे दोघेही करू शकणारे आहेत, तेवढे ते समर्थ आहेत. मग त्या जागा जर ते अपक्ष आणि इतर जे काही छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन पुन्हा सत्तेत येऊ शकत असतील, मग अजितदादा पवारांसारख्या सतत तुमच्या विचारधारेला कुठेतरी एक प्रकारची टाचणी लावणाऱ्या एका तिसऱ्या भिडूला तुम्ही सोबत घेऊन वावरताय आणि त्यामुळे तुमचा एक मोठा जनाधार जो आहे, जे तुमचं कॅडर आहे, ते नाराज होऊन बसलेलं आहे आणि ते निवडणुकीत जर उतरलं नाही तर काय होऊ शकतं हे लोकसभेच्या निवडणुकीला दोन्ही पक्षांनी अनुभवलेलं आहे. शिवसेनेने अनुभवलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने अनुभवलं आहे. शिवसेनेपेक्षा भाजपने जास्त अनुभवलेलं आहे. संघानेही मागच्या निवडणुकीमध्ये थोडासा काढता हात घेतल्यामुळे कसा फटका पडला हे आपण पाहिलेलं आहे. आता विधानसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. पण त्यांचेही जे काही पदाधिकारी आहेत, त्यांचेही जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाही या अजितदादा पवारांच्या गटाबद्दल कुठेतरी अडी आहे मनामध्ये. आणि जेव्हा आपल्याला समोर दिसतं की हा एखादा गट ज्याला आपण आपला मित्र समजून खांद्यावर हात टाकून घेऊन चाललो आहे, पण तो आपल्या विरोधात काम करतो आहे, अशा लोकांसोबत वावरणं, एक खोटा मुखवटा चेहऱ्यावर धारण करून सगळं काही राजकारणासाठी, सत्तेसाठी सहज मान्य करून पुढे चालणं, हे खरोखरच महाराष्ट्र हिताचं आहे का, याचा विचार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जितका साकल्यानं करायला हवा, तितकाच प्रामुख्यानं तो दिल्लीत बसलेल्या भाजपच्या दिल्लीश्वरांनी करायला हवा. दिल्लीश्वर आता हा निर्णय घेतील का ऐनवेळी? आता निवडणुकींचं बिगुल वाजण्याची वेळ आलेली आहे. पण किमान मला वाटतं आपण ती वेळ आली आहे, वेळ गेली आहे, या सगळ्या संभ्रमात न पडता योग्य निर्णय कोणत्याही वेळेस घेतला
तर तो फळतोच फळतो असा आजवरचा आपला एक अंदाज आहे किंवा इतिहास आहे, अनुभव आहे, काही म्हणा. त्यामुळं वेळ गेली आहे, वेळ आली आहे याचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा आणि तोही आत्ताच तातडीनं. आता संध्याकाळी जी पत्रकार परिषद अजितदादा घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेत समजा तर त्यांनी काका मला वाचवाची आर्तसाद घातलीच आणि ते जर महायुती सोडून गेले तर सोन्याहून पिवळं, सुंठी वाचून खोकला गेला. पण जर ते नाहीच गेले तर पुढचा विचार हा दिल्लीत बसलेल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. मित्र, तुम्हाला एकंदर काय वाटतं? कारण हे जे काही मला दिसलं 2 दिवसात त्याबद्दल केलेलं मी हे विवेचन होतं. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की कळवा. विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर जो परिणाम करणारा घटक आहे तो घटक शोधून काढणं आणि त्या घटकाला अनुसरून आपलं काम सुरू करणं हे भारतीय जनता पक्षाचं आजवरचं तंत्र आहे. भारतीय जनता पक्ष त्या घटकाकडे का दुर्लक्ष करतोय हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर त्यावरचं सोल्युशन काय, उत्तर काय, तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.